नमस्कार. वर्ग 2च्या जमिनींवरती ज्यांचे घरं आहेत, अशा नागरिकांसाठी आपल्या महायुती सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. काल कायदा पारित करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यामध्ये साधारण 70,000 असे घरं आहेत, जे वर्ग 2च्या जमिनीवरती आहेत, शहरी भागामध्ये आहेत. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्या बाबतीमध्ये 2 महत्त्वाचे निर्णय झालेत. एक म्हणजे 5% जो नजराना आहे, तो आता माफ करण्यात आलेला आहे आणि अगदी सरसकट सर्वांना वर्ग 2चं 1 करण्याच्या बाबतीतला अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे 70,000 कुटुंबांना आणि संबंधित लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यात शहरात देखील याचा खूप मोठा फायदा होणं अपेक्षित आहे स्वाभाविकपणे. म्हणजे आता ज्यांची अशी घरं आहेत, ते नियमित होतील आणि वर्ग 1 फ्री होल्ड त्यांची मालकी असल्यामुळे त्यांना त्याच्यावरती कर्ज काढता येऊ शकेल. नवीन बांधकामाला अधिकृत परवानगी मिळेल आणि खूप मोठा दिलासा दिल्याबद्दल आपले महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. महायुती सरकारचे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो. कारण जो निर्णय घेण्यात आला होता त्याच्यामध्ये आता सहजता आणली आहे आणि सहजता आणल्यामुळे आणि 5% नजराना माफ केलेला आहे. त्यामुळे निःशुल्क वर्ग 2चं 1 हे घराची जागा होणार आहे. घराची मालकी जी आहे ती स्वच्छपणे त्या लोकांना मिळणार आहे, त्या कुटुंबाला मिळणार आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे घरावरती कर्ज उद्योग व्यवसायाच्या अनुषंगाने असेल, शैक्षणिक कर्जाच्या अनुषंगाने असेल, ते मिळू शकेल. नवीन बांधकाम करायला देखील कर्ज मिळू शकेल आणि हे खूप सुलभ केल्यामुळे माझे बावनकुळे साहेबांना खरं तर मनापासून धन्यवाद आहेत. त्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि आपल्यालाही विनंती आहे की हा महत्त्वाचा विषय आपल्याशी संबंधित असेल तर त्याचा योग्य तो आपण उपयोग करून घ्यावा. कुठे अडचण आली तर जरूर आम्हाला सांगावं. जे वर्ग 2चे जागेवरती घरं होते आपल्या शहरी भागामध्ये, त्यांना वर्ग 1 करण्याच्या बाबतीत, हे मदतमासच्या बाबतीतला विषय आहे, हे करण्याबाबतीतला हा निर्णय आहे. मी म्हटल्याप्रमाणे नजराना 5% ठरला होता, तो माफ आता झालेला आहे आणि अतिशय सुलभ करून सरसकट 2चं 1 केलं जाणार आहे, ज्याच्यामुळे मालकी हक्क राहतील, कर्ज घेता येऊ शकेल. परत एकदा मी महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो आणि सर्व संबंधित नागरिकांना विनंती करतो की या महत्त्वाच्या निर्णयाचा आपण योग्य तो लाभ घ्यावा. कुठेही अडचण